हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये स्कूल बस संघटनेने एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे। त्यामुळे बहुतांश शाळा जरी सुरू असल्या तरी शाळेसमोर शाळा बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी नागपूरच्या त्रिमूर्ती नगरमधल्या भवंस विद्यालयाच्या पुढे आहे। या भवंस विद्यालयातलं 7:30 वाजताचं सकाळचं हे चित्र बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 7:30 वाजता शाळेला सुरुवात होऊन जाते। बऱ्यापैकी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी यायला सुरुवात होतात, स्कूल बस यायला सुरुवात होते, स्कूल व्हॅन यायला सुरुवात होते। मात्र आतमध्ये जर बघितलं ना आपल्याला एकही विद्यार्थी आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही। थोड्या वेळाआधी 2 विद्यार्थी आतमध्ये गेले जे अवतीभोवती राहतात आणि पालकांनी सोडून दिलं। मात्र इथे सध्याच्या ज्या परिस्थितीमध्ये नेहमी गर्दी असायची, नेहमी स्कूल बस व्हॅनची वर्दळ पाहायला मिळते ती आज नाही। त्याचं कारण की एक दिवसाचा लाक्षणिक संप आहे। मला एक सांगा काय कारण आहे आज कोणीच विद्यार्थी दिसत नाही? सर्व विद्यार्थी आणि पालकांनी जबाबदारी घेण्याचे टाळले आहे का त्यामुळे इथे येऊ शकत नाही ते। आणि बसेस आणि व्हॅनवाल्यांनी नकार दिलेला आहे का आम्ही शाळेच्या बसेस चालवणार नाही, त्यामुळे विद्यार्थी येऊ शकत नाही। 7:30 वाजलेले आहे। 7:30 वाजता काय चित्र राहतं नेहमी रोज? 7:30 वाजता सर्व विद्यार्थी शाळेच्या वेळेवर येऊन जातात, पण आज एकही विद्यार्थी दिसून नाही राहिला। स्वतःच्या जबाबदारीवर काही पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवलं आहे। आतापर्यंत किती विद्यार्थी गेले सर आतमध्ये? आतापर्यंत कमीत कमी 5 विद्यार्थी जवळपास गेले आहे। शेकडोंची संख्या आहे, 4-5 विद्यार्थी फक्त आतमध्ये गेलेले आहे। आणि असं चित्र दिसत आहे की आज शाळेला सुट्टी आहे। त्याचं प्रमुख कारण की काही पालकांनी स्वतःहून हा निर्णय घेतला की आज आपल्या पाल्याला पाठवायचं नाही, कारण की आधीच नागपूर शहरामध्ये पेट्रोलचा प्रचंड तुटवडा आहे। त्यामुळे एकीकडे स्कूल बस असेल किंवा व्हॅनवाल्यांचा संप आणि दुसरीकडे पेट्रोलचा तुटवडा, त्यामुळे पालकांनी घेतलेला निर्णय आणि काही खाजगी शाळांनी स्वतःहून जाहीर केलेली सुट्टी, त्यामुळे आज अशा प्रकारचं चित्र वेगवेगळ्या नागपूरच्या शाळांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।